कवि के मत में അക്ഷൗഹിണി സേന को कौन चुनौती देगा? കവിയുടെ അഭിപ്രായത്തിൽ അക്ഷൗഹിണി സേനയെ ആര് വെല്ലുവിളിക്കും? അക്ഷൗഹിണി സേന को അഭിമന്യു चुनौती देगा. അക്ഷൗഹിണി സേനയെ അഭിമന്യുവാണ് വെല്ലുവിളിക്കുക. टूटा पहिया कविता में कवि किस शक्ति की और संकेत कर रहा है? टूटा पहिया कविതയിൽ कवि ഏതു ശക്തിയെക്കുറിച്ചാണ് സൂചിപ്പിക്കുന്നത്? शोषक वर्ग असहाय व्यक्तियों का शोषण कर रहा है. ऐसी स्थिति में मानव मूल्य रूपी टूटा पहिया अभिमन्यु के टूटे रथ चक्र के समान काम आएगा. टूटा पहिया को क्यों नहीं फेंकना चाहिए? तगर्ना चक्रम एरियरुदातത് എന്തുകൊണ്ടാണ്? शासक वर्ग अपने अधिकार के ब्रह्मास्त्र से निरायुध व्यक्तियों को कुचल देना चाहता है. ऐसी स्थिति में टूटा पहिया हमारा सहायक हो सकता है. ऐसे उसे नहीं फेंकना चाहिए. अभिमन्यु को दुस्साहसिक कहा गया है. इस पर अपना मत लिखे. അഭിമന്യു ദുസ്സാഹസി എന്ന് പറയപ്പെട്ടിരിക്കുന്നു. ഇതിനെക്കുറിച്ച് സ്വന്തം അഭിപ്രായം എഴുതാം. अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देकर अभिमन्यु चक्रव्यूह में कूद पड़ा. चक्रव्यूह भेदने की विधा न जानकर उसे अंदर घुसना दुस्साहसी ही है. चक्रभेद की विधा केवल उसका पिता अर्जुन ही जानता था. पिता के अभाव में अभिमन्यु सचेत होकर चक्रव्यूह में कूद पड़ना चाहिए. ऐसा न करने वाला अभिमन्यु दुस्साहसी ही था. कवितांश पढ़े और प्रश्नों के उत्तर लिखे. क्या जाने कब. ഈ കവിത വായിച്ചിട്ട് ഇതിനെക്കുറിച്ച് കുറിപ്പെഴുതണം. इस दुरूह चक्र में अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ कोई दुस्साहसी അഭിമന്യു ആക്കർ ഗിർ ജായി. ഈ കവിതയുടെ ഇത്രയും ഈ പങ്ക്തി വായിച്ചിട്ട് ഇതിനെക്കുറിച്ച് ടിപ്പണി എഴുതണം. അതായത് ഇതിന്റെ സാരാംശം ആണ് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ഇതിനെക്കുറിച്ച് കുറിപ്പെഴുതണം. कुरुक्षेत्र युद्ध में महारथियों से रचे चक्रव्यूह को भेदकर अक्षौहिणी सेनाओं को चुनौती देता हुआ अभिमन्यु धीरता से लड़ा. उस वक्त सभी महारथी एक साथ उन पर टूट पड़े. तब रथ का टूटा पहिया ही अकेले निहसते. अभिमन्यु का आधुनिक समाज में भी अधिकारी वर्ग आम लोगों का शोषण करते वक्त मानवीय मूल्यों को हाथिका बनाकर कुछ साहसी लोग उनके विरुद्ध आवाज उठाते. कवि और कविता का परिचय देने हुए प्रस्तुत पंक्तियों का आशय लिखी. കവിയെയും കവിതയെയും പരിചയപ്പെടുത്തി തന്നിരിക്കുന്ന വരികളുടെ ആശയം എഴുതാം. ये हिंदी के प्रमुख कवि धर्मवीर भारती की कविता टूटा पहिया की पंक्तियां हैं. महाभारत युद्ध में भीष्म, द्रोण और कर्ण जैसे बड़े बड़े महारथी जानते थे कि उन्होंने असत्य और धर्म का पक्ष लिया है. यह जानते हुए भी उन महारथियों ने अपने ब्रह्मास्त्रों से अभिमन्यु की अकेली नियंत्री आवाज को कुचल डालना चाहा. उस वक्त अभिमन्यु ने अपने रथ के टूटे हुए पहिए को हथियार बनाकर ब्रह्मास्त्रों से लोह लिया था. रथ का टूटा हुआ पहिया मानव मूल्यों का प्रतीक है. शासक वर्ग अपने अधिकार और शक्ति का दुरुपयोग करके आम जनता को कुचल डालना चाहता है. मानव मूल्य एक ऐसा हथियार है जिसके सहारे अकेला नियंता मानव ब्रह्मास्त्रों का सामना कर सकता है. मानव मूल्यों की शक्ति सरल भाषा में कवि ने यहाँ व्यक्त की गई है. ഈ പാഠഭാഗത്ത് നമുക്ക് മനസ്സിലാവുന്നത്
പൊട്ടിയ ചക്രത്തിനെയും മനുഷ്യന്റെ ഒരു ദുരാവസ്ഥയിൽ മനുഷ്യൻ അശക്തനാവുമ്പോൾ മനുഷ്യന്റെ ഉള്ളിൽ നിന്നും വരുന്ന ഒരു ഭാവത്തെയാണ് ഇവിടെ പൊട്ടിയ ചക്രം എന്നതിനോട് സാമ്യപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നത്. ഏത് സമയത്താണോ മനുഷ്യൻ ദുർബലനാകുന്നത് ആ സമയത്ത് നമ്മുടെ ഉള്ളിൽ നിന്നും ഒരു വികാരം ഉണ്ടാകുന്നു, അത് നമ്മളെ ശക്തരാക്കുന്നു. ആ വികാരത്തെയാണ് ഇവിടെ ടൂട്ടാ പഹ്യ എന്നുകൊണ്ട് ഉദ്ദേശിക്കുന്നത്. हताशा, दूसरों की सहायता करना हमारा कर्तव्य है, इस पर अपना विचार लिखिए. മറ്റുള്ളവർക്ക് സഹായം ചെയ്യുക നമ്മുടെ കർത്തവ്യമാണ്, ഇതിനെക്കുറിച്ച് നിങ്ങളുടെ അഭിപ്രായം എഴുതുക. दो मनुष्यों के बीच मनुष्य का एहसास यानी मानवीय संवेदना होना जरूरी है. आज के समाज में दया, प्यार, परोपकार आदि नष्ट हो रहे हैं. दूसरों की सहायता करना हमारा कर्तव्य है. मनुष्य को मनुष्य की तरह जानने हैं, इसका मतलब क्या कवि के आधार पर व्यक्त करें. मनुष्य को मनुष्य की तरह जानना है, ഇതിന്റെ അർത്ഥം എന്താണ് കവിതയെ അടിസ്ഥാനമാക്കി വ്യാഖ്യാനിക്കുക. कविता में कवि कहते हैं कि हम निराशा व्यक्ति की हताशा जरूर जाने, उसका नाम और पता जानने की जरूरी नहीं. हम दूसरों की परेशानियों जानकर उसको दूर करने का प्रयास करें. मनुष्य को दूसरों के लिए जीना चाहिए. दूसरों का दुख हमें अपना दुख मानकर जीना चाहिए. कवि की टिप्पणी पढ़कर विनोद कुमार शुक्ला ने नरेश संकेतना के नाम पर एक पत्र लिखा. वह पत्र कल्पना करके लिखे. കവിതയുടെ വ്യാഖ്യാനം വായിച്ചിട്ട് വിനോദ് കുമാർ ശുക്ല നരേഷ് സക്സേനയുടെ പേരിൽ ഒരു കത്ത് എഴുതി. ആ കത്ത് സങ്കല്പിച്ച് എഴുതാം. ഒരു കത്ത് എഴുതാം. ആ കത്തിന്റെ മോഡൽ ഇവിടെ കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ഇതുപോലെ ചെയ്യാം. हताशा से एक व्यक्ति बैठ गया था. कविता की आस्वादन टिप्पणी तैयार करें. കവിതയ്ക്ക് ആസ്വാദനം എഴുതാം. അത് കവിയുടെ പേരെഴുതുക, എന്നിട്ട് അതിലുള്ള ക്വസ്റ്റ്യൻ ആൻസറും എല്ലാം കൂടിയിട്ട് ആ ഇമ്പോർട്ടൻ്റ് ഭാഗമൊക്കെ അതിലെ ഇമ്പോർട്ടൻസ് ഭാഗമൊക്കെ വെച്ചിട്ട് ഒരു टिप्पणी തയ്യാറാക്കുക. जीवन में मानवीय मूल्यों का महत्व विषय पर लघुലേഖൻ लिखे. ജീവിതത്തിന്റെ മാനുഷിക മൂല്യങ്ങളുടെ മഹത്വം എന്ന വിഷയത്തെക്കുറിച്ച് ഒരു കുറിപ്പ് എഴുതണം. मानव ने सड़क दुर्घटना में एक व्यक्ति घायल पड़ा. किसी से उसकी सहायता नहीं की. बहुत समय तक सड़क पर ही पड़ा रहा. इस घटना पर एक रिपोर्ट लिखे. ഒരു റിപ്പോർട്ട് തയ്യാറാക്കണം. അതാണ് വേണ്ടത്. പെട്ടെന്ന് റോഡിൽ ഒരു വ്യക്തിക്ക് സംഭവിച്ച അപകട അവസ്ഥയെക്കുറിച്ച് ഒരു റിപ്പോർട്ട് തയ്യാറാക്കണം.